मुंबईमध्ये चैत्यभूमीवर जाणाऱ्या रिक्षा अडवल्यानं संतप्त जमावानं रास्ता रोको केला। त्यामुळे सायनपासून चेंबूरपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली। तर आज अशा प्रकारे रिक्षा अडवलेल्या होत्या, त्यामुळे सायनपासून चेंबूरपर्यंत ही मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळते। मुंबईमध्ये चैत्यभूमीवर जाणाऱ्या रिक्षा अडवल्यानं जमाव संतप्त झाला होता। रास्ता रोको त्यामुळे करण्यात आलेला होता। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। आहे आणि याच परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आहे। आपण जर माझ्या डाव्या साईडला बघत असाल तर मोठ्या प्रमाणात या वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण आहे की आज या ठिकाणी 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात चैत्यभूमीकडे आल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि याच दरम्यानच्या काळामध्ये काही वाहनांना पोलिसांनी सायनच्या पुढे प्रतिबंध केल्यामुळे पाहायला मिळतं आहे आणि त्यांनी या ठिकाणी रस्ता रोको केल्यामुळं ही सगळी जी वाहतूक कोंडी आहे तर सायन ते चेंबूरपर्यंत ही वाहतुकीची मोठी कोंडी झालेली होती। अत्यंत संतप्त झालेले आपल्याला हे सगळे लोक दिसतात। मुंबईमध्ये आज ही वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली। सायन ते चेंबूरपर्यंत वाहतूक कोंडी झालेली। या रिक्षा आतपर्यंत सोडाव्यात अशा प्रकारे मागणी होती, मात्र रिक्षांना थांबवून ठेवण्यात आलं होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची या अशा प्रकारे लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात। वाहतुकीची कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आज अभिवादन करण्यासाठी दादरमध्ये लाखो अनुयायी येत असतात। अगदी राज्यभरातून राज्याच्या बाहेरून सुद्धा अनेक अनुयायी येत असतात। मात्र सायन चेंबूर या भागामध्ये या रिक्षा अडवल्या होत्या आणि त्यामुळे संतप्त जमावानं अशा प्रकारे हा रस्ता रोखून धरलेला आहे। तर अशावेळी मात्र अत्यावश्यक वाहनांना सोडण्यात आलेलं। मुंबईमध्ये आज अशा प्रकारे मोठी वाहतुकीची कोंडी आपल्याला पाहायला मिळते आहे। मुंबईत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं अगदी राज्याच्या बाहेरून सुद्धा अनेक जण येत असतात। मुंबईमध्ये आज सायन चेंबूरच्या दरम्यान वाहतुकीची कोंडी दिसली, कारण या ठिकाणी रस्ता अडवून धरला होता। रिक्षांना पुढे जाऊ दिलं जात नव्हतं आणि या विरोधात हे सगळेजण संतप्त झालेले अनुयायी दिसतात। त्यांनी या ठिकाणी मग रस्ता रोको केला आणि एकच मोठी वाहतुकीची कोंडी या ठिकाणी पाहायला मिळते। चैत्यभूमीवर जाणाऱ्या या रिक्षा अडवलेल्या होत्या। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधींकडून आपण आणखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही वाहतुकीची कोंडी किती वेळासाठी होती, काय नेमके मुंबईकरांचा हाल झाले जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या बरोबर आहेत। गोविंद, आज सायन ते चेंबूरपर्यंत वाहतुकीची मोठी कोंडी दिसून आली, रस्ता रोखलेला होता असं कळते, काय नेमकं झालं? नक्कीच चेंबूर ते सायन हा संपूर्ण जो दादरकडे जाणारा जो मार्ग आहे तो पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र गेल्या 1 ते 1.5 तासापासून आपण पाहतो आहोत। आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडला अजूनही बघत असाल तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची जी कोंडी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतं आहे। पोलीस जे आहेत ते या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यातला कळीचा मुद्दा जो होता तो सायनपासून या ठिकाणी पुढे मुंबईत म्हणजे दादरकडे ज्या रिक्षा आहेत त्या रिक्षा वाहतुकीला पूर्णपणे बंदी आहे आणि त्याच नियमाचा अवलंब करत पोलिसांनी रिक्षा वाहतूक जी आहे त्या रिक्षा पुढे जाण्यास मज्जाव केल्यामुळे जे भीम अनुयायी आहेत, जे आंबेडकरी अनुयायी आहेत ते काही अंशी भडकले आणि आम्ही दरवर्षी अशाच पद्धतीने येत असतो आणि दरवर्षी आम्हाला परवानगी देण्यात येते आणि यावर्षी का अडवण्यात येतं, अशा पद्धतीचा संतप्त सवाल जो आहे तो आंबेडकरी अनुयायी विचारत होते आणि त्यामुळे संतापलेल्या आंबेडकरी अनुयायांनी सायन परिसरामध्ये हा रस्ता रोको सुरू केला आणि आपसुकच त्यामुळे ही वाहतुकीची जी कोंडी आहे ती वाढत गेल्याचं पाहायला मिळतं। आपण ही सगळी जी दृश्य बघतो आहोत ती चुनाभट्टी परिसरातली दृश्य बघतो आहोत। संपूर्ण सायनपासून
चुनाभट्टी ते अगदी पुढे कुर्ला चेंबूरपर्यंत ही सगळी वाहतुकीची कोंडी जी आहे ती मागच्या दीड तासापासून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण का एकूण जे संपूर्ण राज्यभर आणि मुंबईतून आंबेडकरी अनुयायी आणि बाबासाहेबांना मानणारे जे लोक आहेत ते चैत्यभूमीवर आज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि मोठ्या संख्येनं आपल्या स्वतःच्या गाड्या असतील, त्याचबरोबर पब्लिक ट्रान्सपोर्ट मग एस.टी. असेल किंवा बसेस असेल याच्या माध्यमातून हे सगळे जे अनुयायी आहेत ते चैत्यभूमीकडे यायला निघालेले आहेत आणि अशा वेळेला हा सगळा जो प्रकार आहे तो घडल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि त्यामुळं आपसुकच या संपूर्ण परिसरात आपण ही जी बघतो आहोत ती वाहतुकीची कोंडी जी आहे ती झालेली आहे. त्यामुळं सामान्य मुंबईकर असतील किंवा आंबेडकरी अनुयायी असतील ज्यांना चैत्यभूमीवर जायचं आहे त्यांनाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सगळ्या वाहतूक गोविंद, लक्षात आली सगळी काय नेमकी परिस्थिती आहे. धन्यवाद.